नमस्कार प्रिय मतदार बंधू भगिनींनो, मी मननसिंह मोहन पाटील भारतीय जनता पार्टीमार्फत पंचायत समिती आष्टीतून उभा आहे व जिल्हा परिषदेसाठी समाधान पांडुरंग शेळके हे भारतीय जनता पार्टीमार्फत उभा आहे. आमचं चिन्ह आहे कमळ. येत्या 7 तारखेला शनिवारी कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला प्रचंड अशा मतांनी विजयी करावं व आपल्या सेवेची संधी द्यावी. मतदान केंद्रामध्ये गेला असताना आत गेल्यानंतर आपल्यासमोर एक पेटी मशीन येईल. त्या मशीनमध्ये जिल्हा परिषद समाधान शेळके यांचं नाव 2 नंबरला आहे. त्याचं चिन्ह आहे कमळ. कमळासमोर एक बटन दाबायचं. त्याच मशीनमध्ये खाली पंचायत समितीसाठी 2 नंबरला देखील माझे नाव मदनसिंह मोहन पाटील यांचं चिन्ह कमळ. त्या दोन्ही चिन्हासमोर बटन दाबून भारतीय जनता पार्टीच्या दोन्ही उमेदवाराला प्रचंड अशा मतांनी विजयी करावं असं मी आवाहन आपल्याला पुन्हा पुन्हा करतो. मागील 5 वर्षामध्ये यशवंतराव माने हे आमदार असताना त्या तालुक्यामध्ये प्रचंड असा विकास झाला, परंतु गेल्या 1.5 वर्षापासून त्या तालुक्याचा विकास खुंटलेला आहे. जिल्हा परिषदेचे माजी उमेदवार यांनी देखील या मतदारसंघामध्ये कुठल्याही प्रकारचा विकास केला नाही. रस्त्याची प्रचंड अशी दुरावस्था झालेली आहे. कुठलीही कामं झाली नाही. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ज्या काही योजना गोरगरिबांसाठी असतात त्या कुठल्याही योजना काही तळागाळापर्यंत पोहोचल्या नाहीये. आम्ही आपल्याला अभिवचन देतो की भारतीय जनता पार्टीमार्फत जे कामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे उमेदवार म्हणून निवडून गेल्यानंतर या मतदारसंघातील सर्व रस्त्यांचा विकास आम्ही करू. सर्व योजना आम्ही तळागाळापर्यंत पोहोचवू. केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी सरकार आहे, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी सरकार आहे, नगरपालिका महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी सरकार आलेलं आहे आणि जिल्हा परिषदेमध्ये देखील भारतीय जनता पार्टीची सत्ता येणार आहे. म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो या भागात म्हणून मी आपल्या सर्वांना एक आवाहन करतो की या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा प्रतिनिधी देखील भारतीय जनता पार्टीचाच असावा. म्हणून आपण सर्वांनी कमळ या चिन्हासमोर बटन दाबावं व आपला थांबलेला विकास खुंटलेला विकास पुन्हा सुरू करण्यासाठी आम्हाला सेवेची संधी द्यावी. गेल्या 25 वर्षापासून मी राजकारण करत असताना माझ्यावरती कुठल्याही प्रकारचा आरोप नाहीये व मी कुठल्याही प्रकारचं चुकीचं असं कोणतंही काम केलं नाहीये. 10 ते 12 वर्ष मी आष्टीचा तंटामुक्तीचा अध्यक्ष होतो. गेली 25 वर्ष अविरतपणे मी गावातील तंटे मिटवण्याचं काम करतोय. गोरगरिबांचे वादविवाद मिटवण्याचं काम करतोय. शेताच्या बांधावरती जातोय. सगळ्यांच्या तक्रारी मिटवण्याचं मी प्रामुख्यानं काम करतोय. दोन्ही बाजूच्या लोकांना समजावून सांगून वादविवाद जवळजवळ 80% वादविवाद या गावात संपवले जातात. ते फार मोठं काम आमच्या गेल्या 25 वर्षापासून माझे हे चालू आहे. या गावातील कुणाचाही माझ्यावरती कसलाही प्रकारचा आक्षेप नाहीये. आज माझ्यावरती बोलण्यासारखं काहीच नाही. त्या गावात काही एका सुपीक डोक्यात आलं की चव्हाण वस्तीवर चालत जाणारा रस्ता हा मदन पाटलाने आहे, परंतु रस्ता हा खुला आहे. तिथं आमची मोजणीमध्ये आमच्या चुलत भावाच्या मोजणीमध्ये ती जमीन तिथं त्या रस्त्यापर्यंत घेत होती, तरी देखील तो रस्ता आम्ही सर्वांसाठी चालण्यासाठी खुला केलाय. कुणाचीही अडवणूक त्या ठिकाणी केलेली नाहीये. त्या रस्त्यावरती 2-3दा मुरुम आम्ही टाकलाय. त्या रस्त्याच्या कडेची झाडी देखील आम्ही काढलेली आहे. आणि मी आपल्या सर्वांना आवाहन करतोय की हा रस्ता पुन्हा जिल्हा परिषदेच्या पूर्तता माध्यमातून जिल्हा परिषद नियोजन मंडळामार्फत त्या रस्त्याचं पुन्हा डांबरीकरण केलं जाईल असं मी आपल्या सर्वांना अभिवचन करतो. पुन्हा सर्व आष्टी ग्रामस्थ आणि आष्टी गावातील सर्वांना विनंती करतो की आपल्या सेवेची संधी आम्हाला द्यावी. आपला थांबलेला विकास करण्यासाठी, आपल्या थांबलेल्या रस्त्यांची कामं पुन्हा सुरू करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या दोन्ही उमेदवाराला कमळ या चिन्हासमोर बटन लावून विजयी करावं असं मी आपल्या सर्वांना एक नम्र आवाहन करतो.